काँग्रेसचे उमेदवार तथा माजी मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी आणि शिंदे गटाचे उमेदवार तथा विद्यमान विधान परिषद आमदार आमशा पाडवी यांच्यासमोर तगडं आव्हान उभे करत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आज दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे या मतदारसंघातील लढत सर्वात लक्षवेधी ठरणार हे स्पष्ट झालंय। मागील 35-40 वर्षांमध्ये दुर्गम तालुके असलेल्या अक्कलकुवा आणि धडगाव भागामध्ये कोणताही विकास झाला नाहीये। यामुळे परिवर्तन घडवायचेच यावर ठाम असलेल्या शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ही उमेदवारी दाखल करत असल्याचं संसदरत्न डॉक्टर हिना गावित यांनी म्हटलंय। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत जाऊन अक्कलकुवा तहसील कार्यालयामध्ये 2 उमेदवारी अर्ज दाखल केले। अपक्ष उमेदवारी बरोबरच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीचा देखील त्यांनी अर्ज दाखल केला आहे। भारतीय जनता पार्टीकडून आपल्या उमेदवारीविषयी काय उत्तर येतं याची आपण प्रतीक्षा करत असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सुद्धा अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला। यानंतर नंदुरबार येथील तहसील कार्यालयामध्ये देखील डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल केले। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी 2013 मध्ये राष्ट्रीय नेते मोदीजी आणि राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेऊन त्यांनी निवडणुकीय राजकारणाचा श्रीगणेशा केला होता। त्यानंतर 2014 आणि 2019 अशा सलग 2 लोकसभा निवडणुकीमध्ये दणकेबाज विजय मिळवून रेकॉर्ड ब्रेक विकास करणाऱ्या खासदार म्हणून लौकिक मिळवलाय। आता त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक मैदानामध्ये पाऊल ठेवल्यामुळे त्या मतदारसंघातील संपूर्ण राजकीय समीकरण ढळून निघाले। विकास होत नसल्यामुळे सलग निवडून येणारा आमदार आता बदलायचाच, परिवर्तन घडवायचेच अशी भावना लोकांमध्ये जोर धरून आहे। अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीनं डॉक्टर हिनाताई गावित यांनाच उमेदवारी द्यावी हा सूर गेल्या काही महिन्यांपासून उमटत होता। भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांपर्यंत काही पदाधिकाऱ्यांनी याविषयीचं म्हणणं मांडलं देखील आहे। अक्कलकुवा आणि धडगाव या दोन्ही तालुक्यामध्ये वर्चस्व असलेल्या अन्य पर्यायी उमेदवार महायुतीकडे नाही। तसेच लोकसभा निवडणूक प्रसंगी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर हिनाताई गावित यांनी मोठ्या प्रमाणात मते मिळवली होती। या सर्वांचा संदर्भ लक्षात घेऊन त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा समर्थकांनी वरिष्ठांकडे केला आहे। उमेदवारी दाखल करण्याची मुदत अद्याप बाकी असून माघारीची मुदत अजून 3-4 दिवस आहे। या मुदतीत महायुतीकडून उमेदवार बदलाचा निर्णय होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तथापि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर हिनाताई गावित या निवडणूक लढवणारच अशी माहिती देण्यात आली आहे। आज मी अक्कलकुवा मतदारसंघ क्रमांक 1 या ठिकाणी 2 उमेदवारी अर्ज भरलेले आहे। पहिला मी भारतीय जनता पार्टीकडून भरला आहे आणि दुसरा अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज मी भरलेले आहे। ची वेळ आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि 24 तासामध्ये काही होऊ शकतं, आम्हालाही मिळू शकते ही जागा। कारण ज्यांना आता उमेदवारी या मतदारसंघातून घोषित झाली आहे ते ऑलरेडी आमदार आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः आमदार असताना त्यांना पुन्हा विधानसभेत आमदाराचंच इलेक्शन लढवावं। कदाचित पार्टी याच्यावर नक्कीच विचार करेल आणि आम्हाला या ठिकाणी या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये लढण्याची संधी देईल असा विश्वास मला आहे। ताई, एकंदरीत या परिसरामध्ये अनेक उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, कशा पद्धतीने निवडणुका होतील काय वाटतं आपल्याला? हा मतदारसंघ मी लोकसभेची सदस्य असताना पूर्ण माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभेपैकी सर्वात मागासलेला किंवा सर्वात जास्त अडचणी आणि सोयीसुविधांची कमतरता असलेला हा मतदारसंघ राहिलेला आहे आणि त्यामुळे इथे मी मागच्या 10 वर्षात अनेक विकासाची कामं मी केलेली आहे, परंतु अजून इथे भरपूर काम करण्याची गरज आहे आणि आता हळूहळू लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे। आता एक परिवर्तनाचं वारं या मतदारसंघामध्ये सुरू झालेलं आहे आणि अनेक वर्षापासून या ठिकाणी एकच व्यक्ती वारंवार प्रतिनिधित्व करते, परंतु इथल्या परिस्थितीमध्ये फारसा काही सुधार झालेला नाही या मागच्या 35 वर्षांमध्ये आणि त्यामुळे या ठिकाणी
मी जसं या ठिकाणी येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला, कारण मला असं वाटते की या ठिकाणी अजून भरपूर काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते आम्ही करू शकतो. मागच्या 10 वर्षात जसं मला संधी मिळाली आणि मी या भागामध्ये अनेक दुर्गम पाड्यांपर्यंत वीज पोचवायची असेल, रस्ते पोचवायचे असतील, आरोग्य सुविधा पोचवायच्या असतील, यावर मी प्रचंड काम केलं. म्हणजे हे सांगायला हरकत नाही की माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्यात जास्त काम जर मी कुठल्या विधानसभेत केलं असेल तर ते आहे या अक्कलकुवा मतदारसंघामध्ये. आणि त्यामुळे आताही ही जी जागा आहे ही आम्हाला भारतीय जनता पार्टीने सोडावी अशी आमची सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि महायुतीतले अनेक आमचे सोबत जे कार्यकर्ते आहे त्यांची देखील ही इच्छा आहे. आणि आज या ठिकाणी जी महायुतीमध्ये ही शिंदे गटाला जागा सुटलेली आहे, तर त्यांनी उमेदवारी देताना जे ऑलरेडी विधान परिषदेचे आमदार आहे ते ऑलरेडी आमदार म्हणून काम करत आहेत, तर त्यांना पुन्हा सेकंड टाईम कशाला परत त्यांनाच उमेदवारी दिली आहे. मला असं वाटतं की कदाचित या ठिकाणी पार्टी हे उमेदवार कदाचित या ठिकाणी आम्हाला करू शकतं, कारण उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे आणि भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचे आमचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटावी यासाठी कंटिन्यू आमचे प्रयत्न हे सुरू आहे. मागच्या 10 वर्षात ज्या प्रकारे आम्ही कामं केली आहे, मला विश्वास आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातला 1 नंबरचा हा मतदारसंघ या ठिकाणी परिवर्तन हे नक्कीच घडणार आहे. जर समजा महायुतीकडून ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी अशी मागणी आमची आहे. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत मला विश्वास आहे की आम्हालाच ही जागा सुटेल. त्यामुळे जर तरच्या गोष्टींवर न बोलता मला असं वाटतं की या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीकडे ही मागणी करतोय की आमदार जे आहे त्यांनाच आपण पुन्हा उमेदवारी शिंदे गटाकडून दिली आहे, त्याऐवजी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली तर आम्ही नक्कीच या ठिकाणी ही जागाही निवडून आणू. आणि 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नंदुरबार.